उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जाते। त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरलाय। मात्र एनसीपी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। आधी विलीनीकरण मगच नेतृत्वाबाबत चर्चा होणार असून येत्या 2 दिवसात निर्णय होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात आणि पुन्हा एकदा पवार कुटुंब एक व्हावं यासाठी अजित पवार गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होते असा दावा अंकुश काकडे यांनी केलाय। त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात। पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्यात। या काही काल दादांच्या निधनानंतर झाल्यात अशातला भाग नाही। तर जवळपास गेली वर्षभर या चर्चा या ना त्या कारणाने एकत्र होतात। कधी पवार कुटुंबीय एकत्र आले, दादासाहेब विद्या प्रतिष्ठानला म्हणा किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला एकत्र आले, एखाद्या खोलीमध्ये त्यांच्या चर्चा वेगळ्या चालल्या असल्या तरी तेव्हापासून त्या सगळ्या चर्चा सुरू होतात। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर त्याला थोडासा जोर झाला होता असं मला वाटतं। पण हे एकत्र व्हावं अशा प्रकारची पहिल्यापासूनची माझी भूमिका होती। माझं या महिन्यामध्ये अनेक वेळेला अजितदादांशी चर्चा झाली, परंतु त्यांच्या चर्चेच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या संदर्भातला कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीत काही चर्चा असल्याचं ते काही मला बोलले नाहीत। मी अनेक वेळेला त्यांना या बाबतीत विचारलं होतं, परंतु तसा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते वारंवार सांगायचे। आज दादा हयात नाहीयेत, त्या पार्श्वभूमीवर या संदर्भामध्ये आज रोजी कुठलंही भाष्य करणं हे आतताईपणा होईल आणि माझं त्या संदर्भामध्ये मी बोलणं हे तर अजिबातच योग्य राहणार नाही, कारण तो अति वरिष्ठ लेवलचा विषय आहे। अजितदादांची ही मनापासूनची इच्छा होती आणि आज त्या आपल्यामध्ये नाही आहेत आणि म्हणून सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं। 2 राष्ट्रवादी एक होणं किंवा होईल हे खरं, पण नेता कुठून आणणार? लिडरशिप कुठे आहे? आता दादा होते तर आम्हाला आधार होता। आज कुठलीही रिस्क घ्यायची, कुठलंही काम करायचं तर दादा असायचे। शेवटी ते आमचं कुटुंब आहे। आज जरी म्हणला तुम्ही तर कुणाला वाटतं आपलं घर तुटावं? आज जर एक झाले एकत्र परत एकदा हे केलं तर महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे। राष्ट्रवादीसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे। सगळ्या विषयाची जाण असणारी जर कोण होते तर अजितदादा होते, पवारसाहेब होते। आज त्यामुळं लोकांची नाळ जोडली होती त्यांच्याशी। अख्ख्या महाराष्ट्राची ती इच्छा असते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तशी चर्चा झालेली आहे, पण आता त्याचा निर्णय अशा घटनेमुळे थांबलेला दिसतो। दोनों राष्ट्रवादी साथ आएंगे, दोनों राष्ट्रवादी एक साथ आएंगे। राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं, पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आम्हाला वाटतं, महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे, दुभंगलेली मंत्र जुळावीत। आता दादा तर नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये एक कुठलाही पक्ष असेल त्या पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन एका जागी झाले पाहिजे, कारण दोन्ही पक्षाचे जे प्रमुख होते ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत। निश्चित त्यांनी एका जागी यायला पाहिजे असं सगळ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। माझं पूर्वीपासूनच म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एका जागी यायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।